शिक्षण झालेलं आहे आणि तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, पण तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे. नोकरी मिळाली तर ती पर्मनंट होत नाही आहे किंवा मनासारखी नोकरी लागत नाही आहे. कुठेतरी घरामध्ये सतत आजारपण चालू आहे आणि आजारपणावरती अनेक ट्रीटमेंट घेऊनसुद्धा पेशंट जो आहे तो उपचाराला प्रतिसाद देत नसेल, तर मग अशावेळी काय करावं? किंवा तुमचं एखादं काम आहे जे बऱ्याच काळापासून अडलेलं आहे, त्यासाठी तुम्ही अनेक उपाय, सेवा पारायण केली, पण तुम्हाला कुठेच अनुभव आलेला नाही आहे. लग्न जमत नाही आहे, कर्ज आहे, घरामध्ये सतत कटकटी आहे, वादविवाद आहे. म्हणजे संसार म्हटलं की ज्या सांसारिक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, संकट दूर होण्यासाठी आपल्याला मी तुम्हाला आज एक स्वामींची सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्हाला 7 दिवस करायची आहे. म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतची 7 पारायणं करायची आहेत. 7 पारायण केल्यामुळे तुमची कितीही अडलेली कामं असू द्या ती मार्गी लागतील. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पण संकटातून जात असाल त्या संकटातून स्वामी तुम्हाला अलगद बाहेर काढतील, तुमच्या मनोकामना पूर्ण करतील आणि स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. 7 पारायण म्हणजे तुम्हाला 7 दिवस दररोज एक पारायण करायचं आहे. त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे. श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हाला आजचा दिवस शुभ जाओ आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा स्वामी समर्थ महाराजांचा अमृता समान असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये महाराजांच्या लीला वर्णित केलेल्या आहे. महाराजांनी जे काही चमत्कार दाखवलेले आहेत, त्यांच्या भक्तांना त्यांची आलेली प्रचिती, अक्कलकोटमधला त्यांचा प्रवास, या सर्व गोष्टींचं वर्णन या स्वामीचरित्र सारामृतमध्ये झालेलं आहे. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ अगदी लहान आहे. याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहे आणि वाचायलाही खूप सोपा असा हा मराठी ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचं तुम्हाला 7 दिवस संकल्पयुक्त पारायण करायचं आहे. हे पारायण केलं तर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, कुठल्याही देवाची जेव्हा आपण मनापासून श्रद्धेने सेवा करतो तेव्हा आपल्याला अनुभव येतोच. स्वामी समर्थ महाराजांची ही जी सेवा आहे ही जर तुम्ही श्रद्धेने, विश्वास ठेवून, संयम ठेवून केली तर तुम्हाला अनुभव नक्कीच येणार. तर आता ही सेवा कशी करायची, पूजा कशी मांडायची, नियम काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचायला सुरुवात करणार आहात, सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपलं घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवघरामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्या. नित्य देवपूजा करून घ्या. देवपूजा करून झाल्यानंतर जिथे तुम्ही देवपूजा मांडणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला आधी एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती तुम्ही पाट ठेवा, चौरंग ठेवा. त्यावरती एक पिवळ्या कलरचं वस्त्र किंवा नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं वस्त्र अवेलेबल आहे ते तुम्ही त्याच्यावरती अंथरून घ्या. त्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. कारण आपण कुठलंही पारायण, उपासना, सेवा हे अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो आणि जेव्हा अग्निदेवता साक्ष असते तेव्हा आपली ते पारायण, ते उपासना ही 100% फलित होत असते. मग त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या पाटावरती किंवा त्या चौरंगावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करा. मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. ओम गम गणपतय्य नमः या मंत्राचा जप करत तुम्ही पंचामृतने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घालून त्या ठिकाणी मूर्ती स्थापन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे. त्यानंतर महाराजांची मूर्ती स्थापन केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही हिना अत्तर लावा, कारण त्यांना ते अतिशय प्रिय आहे. अष्टगंध लावा, फुले वाहा, त्यानंतर तुम्ही अक्षता वाहा. धूप, दीप, अगरबत्ती त्या ठिकाणी तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही या पाटाच्या कडेने सुंदर रांगोळी काढू शकता. या पाटावरती तुम्ही घंटी ठेवा, जपमाळ ठेवा, स्वामींसाठी एका छोट्या कलशामध्ये पाणी ठेवा. स्वामींना तुम्ही नैवेद्य म्हणून कुठेतरी फळं ठेवू शकता किंवा खडीसाखर ठेवू शकता, दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता किंवा अगदीच तुम्ही सकाळ संध्याकाळी जे काही जेवणामध्ये बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची सुद्धा तिथे स्थापना करायची आहे. या ग्रंथाचीही मनोभावे तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे.
तर त्यानंतर ही पूजा करत असताना, हे पारायण करत असताना, सेवा करत असताना तुम्हाला आसन घेऊनच बसायचं आहे. महाराजांना मुजरा करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही ही सेवा कधीही तुम्ही सुरू करू शकता. महाराजांच्या सेवेला कसलंच बंधन नाही. तुम्ही ही सेवा गुरुवारीच चालू करावी असं काही नाही. गुरुवारी चालू केली तर अतिशय उत्तम. तुम्ही इतर कुठल्याही दिवशी ही सेवा चालू करू शकता किंवा कुठेही शुभ जे मुहूर्त असतात, तिथी असतात, दत्त जयंती असेल, स्वामी प्रकट दिन असेल, गुरुपुष्यामृत योग असेल, अशा योगांवरती सुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता किंवा तुम्ही इतर कुठल्याही दिवशी ही सेवा करू शकता. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवा करायला बसणार आहात तेव्हा पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा, नंतर 7 दिवस फक्त तुम्हाला वाचन करायचं आहे. आता संकल्प करताना काय करायचं, तर तुम्हाला उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी, थोडंसं हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल घ्यायचं आहे. तुम्ही सर्वात आधी तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे. आता गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप बोलू शकता. तुमची काय इच्छा आहे ती तुम्हाला महाराजांना सांगायची आहे की महाराज, मी या इच्छेसाठी हे जे स्वामीचरित्र सारामृत आहे याचं 7 दिवसाचं पारायण करणार आहे. मी अगदी नियम पाळून, अगदी मला जसं शक्य होईल तसं श्रद्धेने हे पारायण करणार आहे. तर माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्या आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या किंवा माझं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर होऊ द्या, अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे. आणि ते पाणी ताम्हनामध्ये सोडायचं आहे. हे पाणी तुळशीला न घालता तुम्ही इतर कुठल्याही झाडांना टाकू शकता. अशा प्रकारे संकल्प करायचा आहे. आणि बघा, कुठलाही पारायण जेव्हा तुम्ही संकल्प करताना तेव्हा ते 100% फलित होत असतं. तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा सेवा चालू करणार आहात तेव्हा तुम्ही जवळपास असणाऱ्या मठामध्ये, केंद्रामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरात जा. तिथे जाऊन एक नारळ, एक खडी साखर महाराजांना अर्पण करा, मुजरा करा, तुमची प्रार्थना बोलून दाखवा आणि महाराज, मी या प्रार्थनेसाठी हे स्वामीचरित्र सारामृतचं साप्ताहिक पारायण करणार आहे, तर ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या, अशी प्रार्थना करायची. आता नारळ आणि खडीसाखर महाराजांना अर्पण करणं म्हणजे कुठल्याही प्रकारे नवस करणं किंवा संकल्प करणं असा त्याचा भाग नाही. तर आपण जी काही सेवा करतो आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या आणि महाराजांच्या साक्षीने आपण ती सेवा करायला घेत आहोत. महाराजांना आपण त्यासाठी आमंत्रित करत आहोत किंवा महाराजांना आपण त्यासाठी सांगत आहोत, असा त्याचा अर्थ होत असतो. तुम्हाला नाही शक्य झालं, तुम्ही घरामध्येच महाराजांच्या फोटोपुढे, मूर्तीपुढे नारळ आणि खडीसाखर ठेवा आणि जेव्हा केव्हा मंदिरामध्ये, मठामध्ये जाल तेव्हा तुम्ही ते घेऊन तिथे महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता. स्वामीचरित्र सारामृत पारायण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ असणं महत्त्वाचं आहे. हा ग्रंथ तुम्हाला ऑनलाईन महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये, दत्त महाराजांच्या तीर्थस्थानी किंवा कुठेसुद्धा तुमच्या आजूबाजूच्या आध्यात्मिक शॉपमध्ये मिळून जाईल. तो ग्रंथ सर्वांकडे असणं आवश्यक आहे. सेवा चालू करण्यापूर्वी महाराजांच्या समोर एक ग्लासभर किंवा एक तांब्याभर पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. आता ह्याचं वाचन कसं करायचं, जेव्हा तुम्ही बसाल, संकल्प वगैरे कराल तेव्हा तुम्हाला पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे. ते 21व्या अध्यायापर्यंत वाचायचं आहे. 1 ते 21 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करायच्या आहेत. आणि नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही एकच माळ करा, पण श्रद्धेने करा. त्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, पण तोही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा का होईना पण तारक मंत्र नक्की म्हणा. स्वामीचरित्र सारामृत सेवा झाली, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप झाला, तारक मंत्र झालं. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, स्वामींची आरती करायची आहे, स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून तुमची प्रार्थना परत एकदा बोलायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि ते जे पाणी आपण महाराजांसमोर ठेवलेलं आहे ते तुम्ही स्वतः प्राशन करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे पारायण करताय त्या व्यक्तीला तुम्ही प्यायला द्यायचं आहे. स्वामीचरित्र सारामृत पारायण करत असताना एक वेळ निश्चित करा. जर तुम्ही सकाळी पठण करणार असाल तर सकाळीच पठण करा किंवा संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळीच करा. या सेवेला कुठलंही बंधन नाही, फक्त वेळेचं नियोजन एवढंच ठेवा की सकाळ तर सकाळ, संध्याकाळ तर संध्याकाळ. सेवा करण्यापूर्वी गणपती बाप्पांनाही तुम्हाला स्मरण करून त्यांच्याकडूनही आशीर्वाद घ्यायचा आहे की ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण हो. कुलदेवीलाही तुमच्या स्मरण, कुलदेवतांचं तुमच्या स्मरण करायचं आहे आणि स्वामींनाही प्रार्थना करायची आहे. संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर महाराजांसमोर दिवा, धूप, अगरबत्ती लावायची आहे, परत एकदा मुजरा करायचा आहे. तुम्ही संध्याकाळी सुद्धा महाराजांच्या आरती करा आणि जे काही तुम्ही जेवणामध्ये बनवणार आहात त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवून मग तुम्हाला जेवण करायचं आहे. 7 दिवसाचं हे पारायण श्रद्धेने केल्यानंतर तुम्हाला 7व्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं उद्यापन करायचं आहे. आता हे उद्यापन कसं करावं, अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तुम्ही महाराजांच्या आवडीचे पदार्थ बनवा किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा.
त्यानंतर तुम्हाला हे जे गोडाधोडाचं किंवा जे काही तुम्ही बनवलेलं आहे तुमच्या यथाशक्ती त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि ग्रंथ थोडासा हलवायचा आहे, म्हणजे आपलं उद्यापन होतं. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही लहान मुलांना जेवायला घालू शकता किंवा ब्राह्मणांना तुम्ही, ब्राह्मण जे असतात किंवा जे मंदिरामध्ये वगैरे काका असतात त्यांना तुम्ही दक्षिणा देऊ शकता. 21 रुपये म्हणा, 51 रुपये तुमच्या यथाशक्ती, 11 रुपये, अशी जी काही तुमची यथाशक्ती असेल ते यानुसार तुम्ही दक्षिणा द्या. किंवा अगदीच तुम्हाला काहीच करणं शक्य नाही, महाराजांसाठी नैवेद्य करा, महाराजांना नैवेद्य दाखवा, गाईला नैवेद्य खायला घाला. एवढं केलं तरीसुद्धा तुमच्या उद्यापनाचं पारायण पूर्ण होणार आहे. किंवा मग तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊ शकता, एखादं पिवळं वस्त्र तुम्ही दान करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असताना मांसाहार कडकडीत तुम्हाला वर्ज करायचा आहे. या काळामध्ये तुम्हाला व्यवस्थित राहायचं आहे. कोणाला वाईट बोलायचं नाही आहे, कोणाविषयी वाईट चिंतायचं नाही आहे, वाईट मनन करायचं नाही आहे, कोणाशी कंपॅरिझन करायचं नाही आहे, शिवीगाळ, घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य, त्याचप्रमाणे शांती कशी राहील या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे. घरामध्ये सकारात्मकता असायला हवी. आपण जे काही स्वामी चरित्र सारामृत वाचतोय त्याच्यामध्ये दिलेल्या लीला ज्या आहेत, कथा आहेत, त्याबद्दल तुम्हाला मनन करायचं आहे आणि त्या आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हेच नियम त्याचे आहेत. तर अशा प्रकारे 7 दिवसाचं हे साप्ताहिक पारायण श्रद्धेने करा, विश्वास ठेवून करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमची इच्छाही पूर्ण होईल आणि संकट दूर होतील. महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. समजा तुमच्यावरती कर्ज झालेलं आहे, व्यवसायामध्ये यश येत नाही आहे, नोकरी मिळत नाही आहे, आजारपण आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, यासाठी तुम्ही ही सेवा तर करत आहात. ही सेवा तुम्ही नक्की करा, पण या सेवेबरोबर तुम्हाला तुमचे प्रयत्नही चालू ठेवायचे आहेत. कारण जो स्वतःची मदत करतो, देव त्याची मदत करतो. तुमचे प्रयत्न आणि तुमची सेवा हे मिळून तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही फक्त स्वामींची सेवा करताय, पण तुम्ही प्रयत्न मात्र काहीच करत नाही. मग अशा गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. तुम्हाला प्रयत्नसुद्धा चालू ठेवायचे आहेत आणि सेवासुद्धा करायची आहे. या सेवेने काय होतं, तर जे ग्रहांचे दोष असतात की ज्यामुळे आपल्या कामामध्ये विलंब होत आहे, संकट येत आहेत किंवा ज्या गोष्टींचे संकट आपल्यावरती येत आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्यासाठी आड येत आहेत, त्या सर्व दूर होण्यासाठी या सेवा आपल्याला मदत करत असतात. फक्त आपल्याला आपले प्रयत्न चालू ठेवायचे असतात. आपली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तर अगदी साधी सोप्या पद्धतीने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे. खूप नियम नाही, खूप काही तुम्हाला झंझट करायचं नाही आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हीसुद्धा साप्ताहिक पारायण करून पहा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.